साहिल वय वर्ष 23, नुकताच त्याला एक जॉब मिळालाय आणि प्रत्येक महिन्याला 35,000 रुपये पगार त्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतो. पहिला पगार मिळाल्यावर त्याला एक वेगळी फिलिंग येते. त्याला एक फोन घ्यायचा असतो, पण अँड्रॉइड फोन घेऊन कसं जमणार, कारण एक सोशल स्टेटस सुद्धा त्याला मेंटेन करायचं असतं. त्यामुळे तो चूज करतो 80,000 रुपयाचा एक आयफोन. जवळपास 80,000 रुपये एवढे पैसे एकदम खर्च करणं त्याला शक्य नाही. पण त्याच्या बाजूला त्याला एक छोट्याशा अक्षरात लिहिलेलं दिसतं, स्टार्टिंग फ्रॉम 3499 रुपीज पर मंथ ओनली. आणि अचानक 80,000 ही एक मोठी रक्कम न वाटता 3,499 ही छोटी मंथली पेमेंट वाटायला लागते. काही दिवसांनी फोन त्याच्या हातात असतो. तो मिरर समोर फोटो काढतो, इंस्टाग्रामवर टाकतो आणि काही तासात फ्रेंड्सच्या रिॲक्शन येतात, भारी, फायनली आयफोन, कॉंग्रॅट्स ब्रो. साहिल खुश होतो, कारण त्याने फक्त एक आयफोन घेतलेला नसतो, त्याने त्यासोबत घेतलेलं असतं एक स्वीट पॉइझन, ज्याचं नाव आहे EMI. आणि हे फक्त साहिल सोबतच होतं असं नाही. आज आपण इंस्टाग्राम किंवा युट्यूब उघडलं की आपल्याला लोकांचं पूर्ण आयुष्य दिसतं असं नसतं. आपल्याला त्यांच्या सॅलरी स्लिप दिसत नाहीत, बँक बॅलन्स दिसत नाही, त्यांची कारसाठी किती लोन घेतले हे दिसत नाही, किंवा महिन्याच्या शेवटी त्यांच्या अकाउंटमध्ये किती पैसे उरतात हेही कधीच दिसत नाही. आपल्याला दिसतं ते म्हणजे त्यांनी घेतलेला आयफोन, त्यांच्या कार डिलिव्हरीचा शूट, त्यांची कार, त्यांचं घर, त्यांचं बंगला. पण ऍक्च्युली या मागचं सगळं गोष्ट आपल्याला कधीच दिसत नसते. समस्या अशी आहे की आपण या काही सेकंदाच्या क्लिपची तुलना आपल्या संपूर्ण आयुष्याशी करायला लागतो. एखादा 24 वर्षाचा मुलगा फॉर्च्युनर घेऊन फोटो टाकतो आणि आपल्याला वाटतं की आपण सुद्धा त्याच्या वयाचेच आहोत. पण आपल्याकडे काय आहे, एखादी व्यक्ती नवीन आयफोन दाखवते आणि आपला 3 वर्षाचा फोन अचानक जुना वाटायला लागतो. हळूहळू गरज आणि इच्छा यामधली लाईन अस्पष्ट होऊ लागते, कारण आता काही वस्तू या फक्त वस्तू राहिल्या नाहीयेत. आयफोन म्हणजे फोन असण्यापेक्षा एक स्टेटस सिम्बॉल झालाय. महागडे शूज म्हणजे फुटवेअरपेक्षा पर्सनॅलिटीचा भाग बनलेत. आणि फॉर्च्युनर सारखी मोठी SUV काही लोकांसाठी ट्रान्सपोर्टेशन पेक्षा सक्सेसचं सिम्बॉल आहे. भारतात कारला अनेक वेगळं सोशल इम्पॉर्टन्स असतं. नवीन कार घेतली की डिलिव्हरीचा व्हिडिओ होतो, फॅमिली फोटो होतो, व्हॉट्सअप स्टेटस लागतो, इंस्टाग्राम रील बनते आणि नातेवाईकांपासून ते मित्रापर्यंत सगळ्यांना कळतं की नवीन गाडी घेतली आहे. आणि म्हणूनच 50 लाखाची किंवा त्यापेक्षा पुढे खर्च होऊ शकणारी प्रीमियम SUV एखाद्याला एकदम परवडणारी नसली तरी तिची किंमत मंथली पेमेंट मध्ये विभागली की डिसिजन वेगळा वाटू शकतो. माझ्याकडे 50 लाख आहेत का हा प्रश्न हळूहळू मागे जातो आणि महिन्याला किती द्यावे लागतील हा प्रश्न पुढे येतो. मोठी किंमत छोट्या नंबरमध्ये जर बदलली तर हळूहळू ती मनाला कमी जड वाटते. पण गाडीची किंमत कमी झालेली नसते, फक्त तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला असतो. आणि ही गोष्ट फक्त पैशांची नाहीये, कारण जवळपास 50 वर्षापूर्वी फिलॉसॉफर आणि सायको अनालिस्ट एरिक फॉर्म यांनी याच्यापेक्षाही मोठा प्रश्न विचारला होता. आपण असण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे यावर स्वतःची ओळख तर ठरवत नाहीये ना. यांच्या मते जेव्हा माणूस स्वतःची व्हॅल्यू पोझिशन मध्ये मोजू लागतो तेव्हा वस्तू फक्त वस्तू राहत नाही, त्या त्याच्या आयडेंटिटीचा भाग बनतात. प्रश्न मग फक्त एवढा राहत नाही की गाडीची किंमत किती आहे, प्रश्न इथे येऊन थांबतो की आपण त्या गाडीमध्ये आपली किंमत कुठेतरी शोधतोय का. आणि या सायकोलॉजिकल शिफ्टचा वापर ब्रँड्स, डीलर्स आणि क्रेडिट कंपनीज घेतात. यालाच बिहेवियरल इकॉनॉमिक्स मध्ये प्राइस फार्मिंग किंवा पेमेंट फार्मिंग सारख्या कन्सेप्ट मधून समजवलं जातं. मोठी किंमत समोर ठेवण्याऐवजी ती छोट्या मंथली पेमेंट मध्ये दाखवली जाते. म्हणजे तुम्हाला गाडी स्वस्त झाल्याचं वाटतं, पण ऍक्च्युअली गाडीची किंमत तेवढीच आहे, फक्त तुमच्या समोर त्याची किंमत मांडण्याची पद्धत बदललेली आहे. आणि यालाच म्हणलं जातं अफोर्डेबिलिटी इल्युजन. आपल्याला एखादी गोष्ट परवडते असं वाटतं कारण तिची पूर्ण किंमत नाही, तर आज तिच्यासाठी मला किती पैसे द्यावे लागतील हे आपल्या डोळ्यासमोर असतं. साहिलचंही आता तेच होते. त्याचा पगार 35,000 वरून 50,000 शिफ्ट झाला. त्याला वाटतं की आता थोडं बेटर जगायला काय हरकत आहे. नवीन फोन, नंतर नवीन बाईक येते, विकेंडला बाहेर जाणं वाढतं, कपडे थोडे महाग होतात, ऑनलाईन शॉपिंग वाढते. प्रत्येक खर्च वेगळा पाहिला तर फार मोठा वाटत नाही, पण एकत्रितपणे त्याच्या आयुष्याची किंमत वाढत जाते. यालाच म्हणलं जातं लाईफस्टाईल इन्फ्लेशन. तुमचं इन्कम वाढतं आणि त्याच्यासोबत तुमच्या अपेक्षाही वाढतात. 35,000 कमवताना ज्या गोष्टी लक्झरी वाटतात त्या 50,000 वर नॉर्मल वाटायला लागतात. 50,000 वर नॉर्मल असलेल्या गोष्टी 80,000 वर बेसिक वाटू लागतात. आणि इथेच एक विचित्र परिस्थिती निर्माण होते, जिथे आपला पगार तर वाढतोय पण आता पुरेसा आहे अशी फिलिंग मात्र येत नाही. आणि इथेच आपली एक सायकोलॉजी एक मोठा रोल प्ले करते. नवीन फोन हातात घेतल्यावर मी अपडेटेड आहे असं वाटतं, नवीन गाडी घेतल्यावर मी एक सक्सेसफुल पर्सन आहे असं वाटतं, तर एक्सपेन्सिव्ह वॅकेशन नंतर मी चांगलं लाईफ जगतोय असं वाटतं. आणि हीच फिलिंग जर एकदा मिळाली की पुढच्या लेवलची एक्साइटमेंट लगेच तयार होते. साहिल आता 1 लाख रुपये प्रति महिना कमवतोय. पहिल्या पगाराच्या दिवसापासून इथपर्यंत त्याचं आयुष्य पूर्ण बदललंय. आता त्याच्याकडे चांगला फोन आहे, बाईक आहे, कपडे चांगले आहेत आणि इंस्टाग्राम प्रोफाईल सुद्धा छान दिसतो. पण त्याच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आता एक नवीन गोष्ट आली आहे, ती म्हणजे कार्स. एकाने क्रेटा घेतली, दुसऱ्याने स्कॉर्पिओ, तर तिसऱ्याने फॉर्च्युनर घेतली. साहिलला देखील ती कार आवडते, पण यावेळी त्याच्या मनात फक्त मला ही कार आवडते एवढाच विचार नाहीये. त्याच्या अजून एक दुसरी भावना जाणवते की माझ्याकडे ही अशीच एक गाडी असायला हवी. तो शोरूम मध्ये जातो, गाडी पाहतो, इंटेरियर, फीचर, रोड प्रेझेन्स सगळं त्याला आवडतं. सेल्समन त्याला पूर्ण किंमत सांगतो. रक्कम नक्कीच मोठी आहे, पण लगेच त्याच्यासमोर एक आकडा येतो, म्हणजेच मंथली पेमेंट. साहिल कॅल्क्युलेटरकडे पाहतो, काही सेकंद विचार करतो आणि शेवटी एक वाक्य म्हणतो, होईल.
मॅनेज होईल. कारण त्या दिवशी त्याने फक्त एक गाडी घेण्याचा निर्णय घेतलेला नसतो, तर त्याने आपल्या पुढच्या अनेक वर्षाचा इन्कमचा एक भाग आजच कुठे खर्च करायचा आहे हे ठरवलेलं असतं. पण त्याला अजून हे माहित नसतं की शोरूमच्या बाहेर पडल्यानंतर मिळणारी ती एक्साइटमेंट आणि काही वर्षानंतर येणारं फायनान्शियल प्रेशर यांच्यामध्ये नेमकं काय घडणार आहे. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की या सिस्टीममध्ये तुम्हाला जबरदस्तीने काही विकत घ्यायला कोणी बंदूक ठेवलेली नसते. तुम्ही स्वतः कार्ड काढता, स्वतःच बाय नाव दाबता आणि स्वतःच्या शोरूम मध्ये जाता. मग हा ट्रॅप इतका पॉवरफुल काय? कारण आज फक्त तुम्हाला एक वस्तू विकली जात नाहीये, तुम्हाला विकली जाते ती म्हणजे त्या वस्तूसोबत मिळणारी एक आयडेंटिटी, एक स्टेटस. म्हणूनच कदाचित या लूपमधून बाहेर पडण्यासाठी पहिला स्टेप शॉपिंग बंद करणं नाही, तर पहिला स्टेप म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा हेच गोष्ट विचारणं की खरंच मला ही गोष्ट हवी आहे का, की मला हे असलेला माणूस व्हायचा आहे. कारण या दोन्ही गोष्टी जवळपास एकसारख्याच आहेत. एकीकडे आपण एक वस्तू घेत असतो आणि दुसरीकडे त्या वस्तूसोबत मिळणारी एक आयडेंटिटी विकत घेत असतो. आणि कदाचित म्हणूनच फायनान्शियल फ्रीडम म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याग करून एक साधं जीवन जगणं असं नसतं. तुम्हाला आयफोन हवा असेल घ्या, फॉर्च्युनर हवी असेल नक्की घ्या, जग फिरायचं असेल ते बिनधास्त फिरा. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहाल आणि म्हणाल की या सगळ्या गोष्टी माझ्याकडे तर आहेत, पण माझी आयडेंटिटी यांच्यावर डिपेंडेंट नाहीये, बहुतेक तेव्हा तुम्ही या रेसमधून ऑटोमॅटिकली बाहेर गेलेले असाल. कारण शेवटी प्रश्न हा नाहीये की आपण किती महागडं आयुष्य जगू शकतो, प्रश्न हा आहे की हे आयुष्य खरंच आपल्यासाठी आपण जगतोय का. आणि एक लक्षात ठेवा, EMI जेवढं सोपं दिसतं तेवढं कधीच नसतं. कारण मराठीमध्ये एक म्हण आहे, जसं दिसतं तसं नसतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.